कोकणामधल्या ठाकरेंच्या एकमेव आमदाराला शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा ऑफर दिली आहे। भास्कर जाधवांनी वाघांच्या कळपात यावं असं शिरसाट म्हणाले। माजी आमदार वैभव नाईक यांनाही शिंदेंच्या शिवसेनेनं ऑफर दिली आहे। वैभव नाईकांबद्दल आमच्या चर्चा सुरू आहेत असं भरत गोगावले म्हणाले। गोगावले यांचा दावा वैभव नाईकांनी मात्र फेटाळून लावलाय। कोकणातल्या ठाकरेंच्या एकमेव आमदाराला शिंदेंच्या शिवसेनेनं थेट ऑफर दिली आहे। भास्कर जाधवांनी वाघांच्या कळपात यावं अशी ऑफर शिरसाटांनी दिली आहे। याआधी उदय सामंत यांनीही भास्कर जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं। भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे, आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे, मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं। म्हणून भास्कर जाधवांना सांगेल, भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या। एवढ्या प्रभावीपणानं बोलणारा, मुद्देसूद कायद्यानं परफेक्ट प्रत्येक भाषण करणारा असा हा एक माणूस विनाकारण उद्धव साहेबाच्या ह्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या माणसाच्या जवळ अडकलेला आहे आणि तिथून जर बाजूला गेली तर त्यांच्या नेतृत्वाला अजूनही भरपूर संधी मिळेल असं त्यांचं वय आहे। कोकणातले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनाही शिंदेंच्या शिवसेनेनं ऑफर दिली आहे। वैभव नाईकही लवकरच शिवसेनेत येतील असा दावा गोगावलेंनी केला, पण गोगावलेंचा दावा वैभव नाईकांनी फेटाळून लावलाय। वैभव नाईक यांची चर्चा चालू आहे। सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगणार, काही गोष्टी गुप्त पण ठेवायला लागतात, परंतु योग्य वेळेला तुम्हाला ते सांगितलं जाईल। याआधी सुद्धा 2009 मध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळी सुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत, माझे सर्व सहकारी असून देत, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत